माणसाला त्याची स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. इतर त्याला मदत करतात ती कशाची? तर ते त्याला एखाद्या वेळेला म्हणतात, बाबा टेन्शन घेऊ नकोस, काय होणार नाही, असं ते म्हणतात. किंवा पैशांची मदत करतात, म्हणजे बाह्य स्वरूपाची मदत नातेवाईक करतात, भाऊबंद करतात, आई वडील करतात, बहीण भाऊ करतात. परंतु आतली जी खरी मदत आहे ती मदत मात्र कोणीही करू शकत नाही. म्हणून त्याला, ज्याला ते टेन्शन आलेलं असतं किंवा त्याला जे काम करायचं असतं किंवा त्याला जे मोठं एक दिव्य साकार करायचं आहे, ते दिव्य त्यालाच साकार करावं लागतं. त्यासाठी लागणारं सामर्थ्य, त्यासाठी लागणारी स्वतःची एकजूट, त्यासाठी लागणारी स्वतःची युनिटी ही त्यालाच निर्माण करावी लागते. स्वतःला ऊर्जा द्यावी लागते, स्वतःला समाधान द्यावं लागतं, स्वतःला सांभाळावं लागतं, स्वतःला त्याला सांगावं लागतं की उठ जीवा उठ, कठीण आला आहे प्रसंग, पण तुला सांभाळायचं आहे तुझंच अंग. कारण हे स्वतःचं अंग त्याने जर आता सांभाळलं तर तो फार मोठ्या ह्या दिव्यातून पार होणार असतो. कारण साधी गोष्ट आहे, कोणतीही गोष्ट कठीण नसते जोपर्यंत आपण त्या गोष्टीला स्पर्श करत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीचं टेन्शन हे आपल्याला येतं. नंतर हळूहळू जसं जसं आपण त्या वस्तूमध्ये शिरतो तशी तशी ती वस्तू आपल्याला साधी, सरळ आणि सोपी वाटायला लागते आणि मग कुठं आपल्याला ते आनंदाचे दिवस येऊ लागतात. तसंच ह्या दिव्याचं असतं. ह्या दिव्याला आपण सर्वप्रथम घाबरून जातो. आता माझं काय होणार? हे एवढं मोठं दिव्य माझ्यावर येऊन पडलेलं आहे, एवढं मोठं एक काम मला करायचं आहे, एक ऑर्डियल माझ्यासमोर आलेलं आहे. आता ह्या ऑर्डियलचं, ह्या दिव्याचं, ह्या महादिव्याचं किंवा ह्या कठीण प्रसंगाचं मी काय करू? असा एक विचार मनामध्ये येतो आणि मानसिकता आपण आपली घालवून बसतो. तर अशा वेळेला आपली मानसिकता न घालवता आपण एकजुटीने स्वतःला उभं केलं पाहिजे आणि आपण ज्याला मानतो, आपण ज्याचा रिस्पेक्ट करतो, त्याला आपण आठवलं पाहिजे. बघा, जेवढेही संत होऊन गेलेत यांची कसोटीच झाली, यांचं जीवन दिव्य होतं आणि अशा दिव्यातून ते सहज बाहेर पडले. का पडले? तर त्यांनी स्वतःशी केलेला त्यांचा विचार, स्वतःशी केलेली विचारपूस, आत्म्याशी केलेला संवाद. म्हणून ज्या ज्या लोकांपुढे दिव्य आहे, ज्या ज्या लोकांपुढे कठीण प्रसंग आलेले आहेत, त्या त्या लोकांनी स्वतःच्या आत्म्याशी बोललं पाहिजे, आत्म्याचा संवाद केला पाहिजे, आत्म्याशी सुसंवाद केला पाहिजे. त्या आत्म्याला सांगितलं पाहिजे की बघ रे, माझ्यावर हा प्रसंग आलेला आहे. आणि त्यावेळेला त्याने अगदी मंत्रमुग्ध व्हायला पाहिजे, एकदम सायलेंट व्हायला पाहिजे आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पेल बाउंड म्हणतो, असं त्याने व्हायला पाहिजे आहे. असं स्पेल बाउंड होऊन त्याने चांगला विचार करायला पाहिजे आहे आणि तो विचार मग आत्मा त्याला देईल आणि आत्मा त्याला असा विचार देईल की तो देवरूपी विचार असेल आणि ह्या देवरूपी विचारामुळे तो स्वतःला एकवटू शकेल. ज्या माणसापुढे संकट आलेलं आहे, दिव्य आलेलं आहे, तो स्वतःला एकवटू शकेल, म्हणजे स्वतःला तो युनाईट करू शकेल. युनाईट म्हणजे ही विल युनाईट हिमसेल्फ. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तो स्वतःची शक्ती स्वतः कमावू शकेल. कारण जोपर्यंत माणूस हा स्वतःची शक्ती स्वतः कमावू शकत नाही, सांगायचं असं आहे की जोपर्यंत माणूस स्वतःला स्वतःची ऊर्जा देऊ शकत नाही, स्वतःमध्ये जोपर्यंत माणूस परमेश्वराला पाहू शकत नाही,
किंवा जोपर्यंत माणूस हा स्वतःला देवाचा अंश समजत नाही तोपर्यंत माणसाच्या समोर येणारं साधंसं कामसुद्धा त्याला दिव्य वाटेल. मग आता साधंसं काम त्याला जर दिव्य वाटेल तर असं मोठं काम तर त्याला महादिव्य वाटेल. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये दिव्य आणि महादिव्य हे येत असतात. असे दिव्य आणि महादिव्य त्याला जर लाथाडायचे असतील, त्यांना जर पराजित करायचे असतील तर त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. बघा, कावरलेलं कुत्रं जर आपल्या समोर आलं समजा आणि आपण त्या कुत्र्याला शरण आलो तर ते कुत्रं आपल्याला चावू शकत नाही. सांगायचं असं की एखादा नाग आपल्यासमोर आला आणि आपल्याला चावण्याचा प्रयत्न करतो आहे, आपण जर शांत बसलो, अगदी शांततेने बसलो आणि स्तब्ध बसलो आणि त्याची विनंती केली तर तो सापही बाजूला जाऊ शकतो, तसा सिंहही बाजूला जाऊ शकतो, तसा वाघही बाजूला जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की स्वतःची आत्मशक्ती आपण जागा केली पाहिजे. आत्मशक्ती, सेल्फ पॉवर ही आपण उत्साहित केली पाहिजे. जसं की स्वामी विवेकानंद म्हणतात की कोणी आपल्याला किती चिडवलं तर आपण चिडायचं नाही. लक्षात, म्हणजे कोणी आलं, अतिशय संतापलेला माणूस आपल्या अंगावर आला आणि त्याने कुऱ्हाड आणली आणि तो म्हणाला की मी एका कुऱ्हाडीच्या घावामध्ये तुला मारून टाकेन, तर आपण शांततेने उभं राहावं आणि आपण त्याला विनंती करावी. नक्कीच त्याच्या हातात असलेली ती कुऱ्हाड आणि त्याचा तो हात स्तब्ध होईल आणि आपल्या अंगावर न पडता तोच कुऱ्हाडीचा जो भाग आहे किंवा कुऱ्हाडीचा घाव आहे, ती कुऱ्हाड तो बाजूला फेकून देईल तो माणूस आणि आपल्याला शरण येईल. आणि आपल्याला तो म्हणेल की का रे बाबा, तू असं कोणत्या मातीचा बनलेला आहे, अशा कोणत्या रक्ताचा तू बनलेला आहे की तू माझा संतापसुद्धा जिरवला. हे स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला आपल्यातील शक्ती, आपल्यामधील ताकद, आपल्यामधील परमेश्वर, आपल्यामधील आत्मा आपल्याला जागृत करायचा आहे. आणि अशा जागृतीमुळे, अशी जागृतता आपण जर आणली तर ह्या जागृतपणामुळे आपण लहानशा बिझनेसमधून एकदम मोठा बिझनेस करू शकतो. लहानशा कामामधून आपण मोठं संशोधन करू शकतो आणि विश्वावर आपलं नाव आपण कोरू शकतो. हे आपल्याला कुठून शिकायला मिळतं तर संतांच्या वाणीमधून शिकायला मिळतं, संतांच्या कार्यातून शिकायला आपल्याला मिळतं, बिहेवियरमधून शिकायला आपल्याला मिळतं. म्हणजे मोठमोठ्या समाजसुधारकांनी खूप खूप संकटं झेललीत, खूप खूप दिव्य झेललीत आणि स्वतःला एकवटलं आणि स्वतःला एकवटून ते त्याला शरण गेले. म्हणजे किती कठीण काम असलं तर त्या कठीण कामाला आपण शरण गेलं पाहिजे, त्या कठीण कामाशी आपण आत्मीयतेने बोललं पाहिजे, त्या कठीण कामाशी आपण मैत्री केली पाहिजे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे. म्हणजे त्या कामाला सुद्धा आत्मा असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि ते काम हळूहळू मग आपल्या जवळ यायला लागते आणि आपलं बनते. म्हणजे म्हणायचं असं की त्या कामाला सुद्धा समजतं, त्या वर्कला सुद्धा समजतं की हा माझा आहे आणि म्हणून ते वर्क असं हळूहळू कठीण होते. जसं की एखाद्या रानटी प्राण्याला आपण माणसाळतो, म्हणजे त्याच्या अंगावर जर आपण हात फिरवला तर तो शांत होतो. जसं की मी आता असं म्हणेन की एखादी म्हैस आहे आणि ती म्हैस आपल्याला, आपण ज्या वेळेला तिचं दूध काढायला जातो त्यावेळेला ते दूध देत नाही, त्यावेळेला तो शेतकरी काय करतो, तिच्या अंगावरनं असा एक प्रेमाचा हात फिरवतो आणि तो प्रेमाचा हात फिरवल्यानंतर होतं काय की आपल्या म्हशीचा तो जो पाना आहे तो तिला पाना सुटतो, म्हणजे तिला दुधाची ती धार सुटते आणि आपल्याला ती म्हैस दूध देते. म्हणजे या उदाहरणावरून सुद्धा आपल्याला असं सांगता येईल की जीवन हे अतिशय कठीण आहे पण त्याला आपण सोपं करू शकतो. कठीण दिव्य अशा ह्या जीवनाला आपण आपला मित्र बनवू शकतो
आणि तो मित्र कसा बनवू शकतो, तर ती चर्चा आपण आज या ठिकाणी केलेली आहे. तर हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे आणि हा माझा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त मित्रमंडळींमध्ये शेअर करायचा आहे. तोपर्यंत थांबतो. थँक्यू व्हेरी मच.